नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, मुंबई हायकोर्टानं जे ईव्हीएम मशीन आहे, ही ईव्हीएम मशीन तपासणीला परवानगी दिलेली आहे. म्हणजे जे वारंवार सांगितलं जातं की बाबा या मशीनमध्ये घोळ आहे, मशीनमध्ये घोळ आहे, मशीनमध्ये सेटिंग लावले जाते, हे जे सांगितलं जातंय, तर या सगळ्या कारणामुळं मुंबई हायकोर्टानं ही मशीन तपासण्याचे अधिकार दिलेले आहेत. म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच ही मशीन तपासली जाते. आणि जर ह्याच्यामध्ये घोळ सापडला तर मात्र देशाचे निवडणूक आयोग ज्ञानेश कुमार हे मात्र जेलमध्ये जातील. कारण की त्यांनी अनेक घोटाळे केलेले आहेत. जसं की मतदान कमी केलं, मतदान वाढवलं, हा तर घोटाळा आहेच. परंतु 2024 जी लोकसभा निवडणूक झाली, विशेषतः यामध्ये 107 ठिकाणी घोटाळा केला आणि भाजपची सत्ता आणली असंही बोललं जातंय. तसंच मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांच्या आमदाराच्या विरोधात ही याचिका दाखल केलेली होती हायकोर्टामध्ये. आणि हायकोर्टाने सांगितलेलं आहे की मशीनची तपासणी करा. म्हणजे मशीनचा जो मेन पार्ट आहे, हा तपासणी करा की ह्याच्यामध्ये काय फ्रॉड करता येतो, कसं करता येतं, हे तपासणीचे आदेश दिलेले आहेत. तर खरंच आता तपासणी झाल्यानंतर मात्र निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्ष अडचणीत येईल का, याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. देशामध्ये ईव्हीएम जेव्हा आलं तेव्हा त्याच्यावरती काही गदारोळ उठलेला नव्हता. परंतु 2014 पासून खऱ्या अर्थानं ईव्हीएम वरती संशय घ्यायला सुरुवात केली. अनेकांचं म्हणणं आहे की ईव्हीएम मशीन हॅक केली जाऊ शकते, ईव्हीएम मशीन मध्ये प्रोग्राम दिला जाऊ शकतो, ईव्हीएम मशीन मध्ये मतदान वाढवलं जातं, ईव्हीएम मशीन मध्ये वेगवेगळ्या प्रकारे छेडछाड केली जाऊ शकते. आता त्यामध्ये नवीन एक भर अशी पडलेली आहे की ज्या ठिकाणी मशीन ठेवल्या जातात त्या ठिकाणी त्या मशीनचं जे राउटर आहे आतमधनं, मतदान पूर्ण झाल्यानंतर जे मतदानाचा डाटा ज्याच्यामध्ये सेव्ह होतो तो पार्टच बदलला जातोय. म्हणजे अशी सुद्धा आता नवीन चर्चा सुरू झालेली आहे की तो पार्ट बदलला जातोय आणि तो पार्ट बदलल्यामुळं विरोधी पक्षाचा माणूस पराभव होतोय आणि सत्ताधारी माणूस निवडून येतोय. आता यावरती ह्याच्या अगोदर 2014 पासूनच हे सगळं खऱ्या अर्थानं सुरू झालेलं आहे की मशीन हॅकिंग, मशीन मॅनेज, मशीन मध्ये जे काही प्रकार होत आहेत हे सगळं 2014 नंतर सुरू झालेलं आहे. आता एकंदरीत बघा, पुणे जिल्हा परिषदेच्या ज्या जिल्हा परिषदांचं मतदान झालं होतं याच्यामध्ये बऱ्यापैकी घोळ झाला होता. तसंच महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत ह्या ज्या निवडणुका झालेल्या आहेत, ह्या प्रत्येक निवडणुकीमध्ये सुद्धा कशा प्रकारे घोळ झाला हे सुद्धा विरोधकांनी आवाज उठवलेला होता. आता मी सुद्धा एक व्हिडिओ केला होता इंदापूर तालुक्यातल्या वरकोटे खुर्द या गावचा, वरकोटे निमगावच्या शेजारचा बूथ क्रमांक 72/5 या बूथवरती जो निवडून आलेला उमेदवार आहे त्याला अवघे 4 मतं, त्याच्या घरातली 40 मतं आहेत, त्याला अवघे 4 मतं पडली होती. आणि विरोधातला आहे त्याला 5 मतं पडलेली होती. म्हणजे ही जी सिरियल कशी होती, जिल्हा परिषदेच्या पेटीवरती अगोदर जिल्हा परिषदेचा राष्ट्रवादीचा उमेदवार, त्यानंतर भाजपचा उमेदवार होता आणि पुढे अपक्ष 2 होते. परंतु पंचायत समितीला मात्र नावाच्या सिरियलमध्ये पहिल्यांदा अपक्ष 2 आले आणि नंतर पक्षाची लोक आली. म्हणजे राष्ट्रवादीचा एक आला आणि भाजपचा आणि पलीकडून नोटा, अशा पद्धतीचं झालं. जी वरची झेडपीच्या माणसाला जी मतं पडली होती 248 राष्ट्रवादीला आणि 147 भाजपला, तीच मतं खाली आली. 248 अपक्षाला पडली आणि 147
248 घड्याळाला पडली आणि 147 कमळाला पडली होती. म्हणजे मशीन मध्ये कशी हेरफेर होते हे सुद्धा त्याचं उत्तम उदाहरण आहे. आता हे जरी सगळं असलं तरी हायकोर्ट असेल, इतर संस्था त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही. निवडणूक आयोग आपली भूमिका रेटून नेते. निवडणूक आयोगावरती कसलाही गुन्हा दाखल होणार नाही असा कायदा नरेंद्र मोदीनं करून टाकला. ह्याचा अर्थ म्हणजे कायदा असा केला, ह्याचा अर्थ ह्याच्यामध्ये गडबडी आहे आणि ती गडबडी झाकण्यासाठी निवडणूक आयोगावरती कारवाई होऊ शकत नाही, ह्याच्यासाठी हे सगळं केलेलं आहे. आता 2019ला बघा जी विधानसभेची निवडणूक झाली होती 2019-2024 मध्ये बघा, आता याच झालंय असं की बघा भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच ईव्हीएम मशीन तपासण्याची परवानगी मुंबई हायकोर्टानं दिलेली आहे. आता हा शिंदे गटाचा जो आमदार आहे त्याच्या विरोधात मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली होती. तर त्या याचिकेवरती सुनावणी करत असताना हायकोर्टाने आपलं मत मांडलेलं आहे. हा ऐतिहासिक निर्णय म्हणावा लागेल. एकनाथ शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे हे या ठिकाणी निवडून आले होते. आता ह्याचा ज्या हायकोर्टानं तपासणी चा आदेश दिलेला आहे तो न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरशन यांनी दिलेला आहे. आणि या आदेशामुळं मुंबई उच्च न्यायालयाने चांदवली विधानसभा मतदारसंघाच्या ईव्हीएमची तपासणी करण्याला परवानगी दिलेली आहे. आता याचिकाकर्ता कोण होतं? काँग्रेस कार्यकारिणीचे समितीचे निमंत्रक आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नसीम खान यांनी ही याचिका दाखल केलेली होती आणि प्रतिवादी म्हणून दिलीप लांडे यांचं नाव होतं. 2024ला जे मुंबई उपनगर मधला चांदवली विधानसभा मतदारसंघ जो आहे यामध्ये नसीम खान यांचा पराभव झालेला होता आणि त्यापूर्वी 2019च्या विधानसभा मतदारसंघातही लांडे यांनी खान यांच्यावरती मात केलेली होती. म्हणजे 2009 ते 2014 पर्यंत नसीम खान यांनी हा बालेकिल्ला जिंकलेला होता, म्हणजे त्यांचा विजय झालेला होता. परंतु यावेळेसच म्हणजे 19 आणि 24 या 2 वेळेसच त्यांचा पराभव झाला. आता न्यायालयाने असे ह्या आदेशामध्ये स्पष्ट केलेलं आहे की ईव्हीएम तपासण्याला परवानगी देणारा हा आदेश जारी झाल्यानंतर भारतीय निवडणूक आयोगाला 2 महिन्याच्या आत यंत्रणाची तपासणी पूर्ण करावी लागणार आहे. आणि या प्रकरणामध्ये निवडणूक आयोगाच्या वतीने वकील नायरा जिजी बॉय, अरुण पणीकर, तन्मय पवार, विनय नायर आणि आयुष यादव यांनी न्यायालयात आपली बाजू मांडली. बघा, हा निकाल ऐतिहासिक असा समजला जातो कारण की ह्याच्यामध्ये म्हणजे ऐतिहासिक निकाल आहे हा. आवश्यक न्यायालयीन हस्तक्षेप असे संबोधले आहे. म्हणजे हा निकाल म्हणजे न्यायालयानं आतापर्यंत निवडणूक आयोगाच्या कारभारामध्ये हस्तक्षेप कधीही केला नव्हता, परंतु हा पहिल्यांदाच हस्तक्षेप केलेला आहे असं म्हटलं जातं. आता निवडणुकीनंतर उमेदवार आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ईव्हीएमची तपासणी होणार आहे. म्हणजे सगळे अधिकारी सीसीटीव्ही तिथं रेकॉर्डिंग केलं जाणार आहे की त्याची तपासणी केली जाणार आहे. 2024 मधल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा हा संदर्भ आहे. म्हणजे 24 मध्ये याचिका दाखल केलेली होती. आता विधानसभा मतदारसंघातल्या ज्या 5% ईव्हीएम मशीन ह्या तपासायच्या आहेत, हे तपासणीसाठी कोणी थांबतच नाही पराभव झाल्यावरती. बघा, कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि वोटर फेअरफायर पेपर एडिट ट्रेल युनिट मधल्या जळलेली मेमरी, मायक्रो कंट्रोल ह्या सगळ्या गोष्टींची तपासणी होणार आहे आणि उत्पादित कंपनीच्या अभियंत्यांकडून याची तपासणी केली जाणार आहे. आता मुंबई उपनगराच्या या निवडणूक अधिकारी कोण होत्या? अर्चना कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार ईव्हीएम उत्पादन कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड बंगलोर यांच्यातर्फे मुंबईत 16 आणि 17 रोजी फक्त ड्रायग्रोफी चेक निदान तपासणी करण्यात येणार आहे. ही तपासणीची प्रक्रिया राबवायची. म्हणजे ईव्हीएम बाबत जी विश्वासार्हता लोकांमध्ये आहे, चिंता आहे, ही याच्यातून
निघून जाईल असंही म्हटलं जातं. म्हणजे बघा, निवडणुका ह्या पारदर्शी झाल्या पाहिजेत, मशीनवरती न होता त्या चिठ्ठ्यांवरती झाल्या पाहिजे असंही बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. म्हणजे ईव्हीएम मशीन ही 20-21 प्रकारे हॅक करता येते असं काँग्रेस पक्षाच्या वतीनं सांगण्यात येतं. परंतु आता ह्याची तपासणीच करण्याचा आदेश हायकोर्टानं दिलेला आहे. आता बघा, लोकसभेतले राहुल गांधी यांनी वारंवार मतचोरीबाबत आरोप प्रत्यारोप केलेले होते. आता हे व्हीव्हीपॅट आणि युनिटची तपासणीची मागणी त्यांनी अनेक वेळा केलेली होती, परंतु ती अद्याप झालेली नव्हती. त्याचबरोबर जे मतदाराची प्रक्रिया आहे, सीसीटीव्ही जे आहे, हे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा मागितलेलं होतं, परंतु हे सीसीटीव्ही फुटेज देण्यात आलेलं नव्हतं. तर या सगळ्या गोष्टींमुळं कुठंतरी ईव्हीएम मशीनवरती जी शंका आहे लोकांची, ही शंका निघते का? जर आता ह्याच्यामध्ये जर काय दोष जर सापडला गेला तर मात्र ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढू शकतात. आता ईव्हीएम मशीन हॅक केली जाऊ शकते ह्याच्यावरती जे वादंग उठलं होतं आता बघा, पाठीमागच्या काळामध्ये 2019 असेल, 2024 जे इलेक्शन आहे ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मशीन हॅक केली गेली असं सांगितलं गेलं. परंतु आता मतचोरीचा नवीन फंडा आता सुरू झालेला आहे की ज्ञानेश कुमार यांच्या माध्यमातून. तर तो असा की बघा, SIR, ह्या SIRच्या नावाखाली पश्चिम बंगालमध्ये आता सध्या निवडणुका सुरू आहेत. पश्चिम बंगालमधले 93 लाख मतदार हे SIRच्या नावाखाली कमी करण्यात आलेले आहेत. तसंच आसाममध्ये सुद्धा बरेच मतदार कमी करण्यात आले, पॉंडिचेरीमध्ये करण्यात आले, तामिळनाडूमध्ये करण्यात आले, केरळमध्ये मतदार कमी करण्यात आले. म्हणजे SIRच्या नावाखाली मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन अशा समाजाच्या लोकांचं, त्याचबरोबर ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला मतदान पडत नाही, कमी मतदान पडतं, किंवा त्यांचे जे उमेदवार आहेत, कोण 2000, 5000 मतांनी जो हारलेला उमेदवार आहे, अशा ठिकाणी मात्र SIR प्रक्रिया राबवली जाते आणि तिथं मतदान तिथलं विरोधकातलं कमी केलं जातं आणि त्या निवडणुका जिंकल्या जातात. म्हणजे आपण बिहारमधली परिस्थिती पाहिली असेल, बिहारमध्ये 63 लाख मतदार कमी करण्यात आले आणि मतदार कमी केल्यामुळं भारतीय जनता पक्षाचा विजय झाला असंही सांगण्यात येतं. परंतु मशीन सुद्धा काही प्रमाणामध्ये, काही अंशी मॅनेज केली जाऊ शकते. म्हणजे एखादं यंत्र आहे, आपण समजा मोबाईल आहे, मोबाईल मधला डाटा मोबाईल आपल्या हातात असून सुद्धा ती हॅक करता येतो. कंपन्या त्या मोबाईल डाटा चोरी करतात. तसंच मोबाईल मधून आपण इथं बसून हजारो किलोमीटर वरती व्हिडिओ कॉल न बोलू शकतो, फोन न बोलू शकतो. मग ही यंत्र हॅकिंग करणं काय लय अवघड नाही. या यंत्रामध्ये बघा, त्याचं जे मतदानाचा जो डाटा जिथं साचलेला असतो, तो डाटा जर बदलून टाकला तर, पाठीमागच्या काळामध्ये बघा, हैदराबाद मधली जी निवडणूक झालेली आहे, ती निवडणूक कशा पद्धतीनं हॅक केली हे सुद्धा एका इंजिनियरनं सांगितलं गेलेलं आहे. रात्री संध्याकाळी 7 ते रात्री 2 वाजेपर्यंत त्या मतदान प्रक्रियेमध्ये फेराफेरी केली गेली. त्याच्यामध्ये एक मतदानाला 12 सेकंद लागतो, परंतु 6 सेकंद 4 सेकंदामध्ये एक मतदान पूर्ण करण्यात आलं. अशी लाखो मतं त्या मतदान पेटीमध्ये वाढवण्यात आली. हे सुद्धा काहीच सांगण्यात आलं. हे याचीच चौकशी होणार आहे आणि ही चौकशी झाल्यानंतर मात्र जेव्हा याच्यामध्ये दोष तर हा नक्कीच आढळून येईल, भाजपच्या वतीनं प्रयत्न केला जाईल की ह्याच्यामध्ये दोष नाही. परंतु हे देशाचे निवडणूक आयोग आहेत आणि त्यांच्यावरती अनेक गंभीर आरोप झालेले आहेत आजवरती. परंतु ज्ञानेश कुमार जरी रिटायर झाले, निवृत्त झाले, तरी सुद्धा त्यांना जेलमध्ये जावं लागेल. त्यांचा जो जावई आहे, मुलगी आहे, मुलगा आहे, हे सुद्धा मोठ्या पदावरती कार्यरत, ह्यांची सुद्धा अवस्था येणाऱ्या काही दिवसामध्ये वाईट होईल. 70 वर्षाचं काँग्रेसचं सरकार उलटून टाकलं गेलं जनतेकडनं. मग भारतीय जनता पक्षाचं 15 वर्षाचं सरकार उलटून टाकायला काय लय लागणार नाही. म्हणजे कुणी सत्तेचं तांबडंपण घेऊन येत नाही. सत्ता ही आज आहे, उद्या नाही. ज्यावेळेस भाजपची सत्ता जाईल त्यावेळेस भाजपला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांचं कुत्र्यासारखा हाल झाल्याशिवाय राहणार नाही. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत, मी भीमराव खडाळे पाटील,
BKP मराठी, इंदापूर, पुणे.